इचलकरंजी शहरातील क्रीडा सुविधा आणि देशी खेळांच्या जतनासाठी क्रीडांगणावरील घरफाळा माफ करण्याची मागणी पुढे आली असून या संदर्भात आज 2 स्वतंत्र निवेदने महापौर अनिल डाळे यांना सादर करण्यात आली। शिवछत्रपती क्रीडा संघ खो खो यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की संघ गेल्या अनेक वर्षापासून शहरात देशी खेळांचे संवर्धन करत आहे। संघाच्या माध्यमातून अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय खेळाडू घडले असून काहींनी शासकीय सेवेतही स्थान मिळवले आहे। मात्र कोणतेही स्थिर उत्पन्नाचे साधन नसताना क्रीडांगणावर घरफाळ्याचा आर्थिक बोजा वाढत असल्याने अडचणी निर्माण होत आहेत। त्यामुळे घरफाळा माफ करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे। याच विषयासंदर्भात परिवहन समिती सभापती सौ अरुणा प्रमोद बचाटे यांनी महापालिकेला पत्र देत क्रीडांगणावरील घरफाळा माफ करण्याबाबत तसेच क्रीडांगण बंदिस्त करून त्याचे अद्ययावत विकास काम करण्याबाबत विनंती केली आहे। दोन्ही निवेदनामध्ये क्रीडा क्षेत्राच्या प्रोत्साहनाचा विचार करून सकारात्मक निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे। महापौर अनिल डाळे यांनी निवेदने स्वीकारली असून त्यावर पुढील कार्यवाहीसाठी प्रशासनाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती आहे।